टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। हिंदी सक्तीकरणाचा शासन निर्णय रद्द झाला आणि आज दोन ठाकरे एकाच मंचावरती दिसणार आहेत। तब्बल 20 वर्षांनंतर हा योगायोग जुळून आलाय मराठी माणसांकरता। आपल्यासोबत मनसेचे नेते आणि माजी नगरसेवक संतोष धुरी आहेत। संतोष धुरीजी, तुम्ही जे टी शर्ट घातलंय ते देखील आकर्षणाचं केंद्र आहे, कारण की टी शर्टवरती तुम्ही संपूर्ण बाराखडी लिहिली आहे। याच बाराखडीची काही लोक वाजवतात आहेत का सध्या या महाराष्ट्रात राहून? नाही, कोणाची हिम्मत नाही वाजवायची। कसं आहे की मराठी आता जी परिस्थिती अशी आहे ना की मराठीच्या विरोधात काही बोललं की मी मराठी बोलणार नाही किंवा काही, की मीडिया उचलून धरते, सोशल मीडिया उचलून धरते आणि मग कोणतरी जाऊन त्यांना मारणार, कारण शेवटी राग येणारच प्रत्येकाला। मग तो जाऊन मारणार, मग त्याला प्रसिद्धी मिळते। बस प्रसिद्धी पाहिजे, पोलीस प्रोटेक्शन पाहिजे, म्हणून हे सगळे किडे वळवळत आहेत। हे किडे वळवण्याचं कारण फक्त हेच आहे। परंतु आज दोन ठाकरे बंधू एका मंचावरती मराठीच्या मुद्द्यावरती एकत्रित येणार आहे, त्यामुळे या राज्यामध्ये जे काही राजकारण सुरू आहे, हिंदीकरण, हिंदूकरण आणि त्याच्या पुढचं पलीकडं, ह्या सगळ्यांना आज चाप बसेल। मला वाटते हा जो मराठी विजयोत्सव आज साजरा केला जातो, हा मराठी विजय दिवस आहे आज, तो साजरा केला जातोय, तो फक्त आणि फक्त या ज्या सरकारमुळे केला जातोय। सरकारने हा GR जर काढला नसता तर मला वाटते मराठी लोक असे या पद्धतीने एकत्र आले नसते। खरोखर त्यांचे आभार मानायला पाहिजेत की सगळी लोक एकत्र आली आज। मराठी लोक आज कुठल्याही पक्षातला असून दे, कुठलाही असून दे, कुठल्याही म्हणजे साधा कामगार असून दे नाही तर तो कलाकार असून दे, सगळे आज एकत्र आले। ते फक्त आणि फक्त मराठीसाठी एकत्र आलेले आहेत। त्यांनी कुठेही बघितलं नाही की कोण एकत्र येतं, भाऊ येतं तर काय येतं, सगळे आलेले आहेत फक्त मराठीसाठी एकत्र आलेले आहेत। परंतु एक देश, एक भाषा, एक विचार, एक संस्कृती, एक निशान, अशा पद्धतीने जे काही सध्या भारतामध्ये सुरू आहे, जे काही करण्याचं, त्या सगळ्याला हा सगळा विरोध मानावा लागेल का? भाषिक प्रांतवार पद्धतीने रचना झालेली या देशाची आहे, परंतु ह्याला केंद्र सरकार कुठे मान्य करत नाही। नाही, कसं आहे बाबा, कुठली राज्याची भाषा ही मरत नाही आणि तो मारण्याचा जर प्रयत्न केला तर असाच उद्रेक होणार। आणि त्याप्रमाणे सगळं जनक्षोभ तुम्ही बघितलेला आहे। ज्या पद्धतीने आज 5 जुलैला मोर्चा काढणार हे कळल्यानंतर ज्यावेळेला सरकारच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्याच्यानंतर तातडीने त्यांनी लगेच GR काढला आणि ते रद्द करून टाकलं, याच्यामध्येच विजय आहे आमचा। तर त्या पद्धतीने आम्ही आज इकडे आज सगळे पक्ष असतील, सगळ्या आंबेडकरवादी संघटना पण आहेत, सगळ्यांनी सपोर्ट केलेला आहे। मी तर सांगतो तुम्ही मीडियावाल्यांनी पण आम्हाला सपोर्ट केला, तुम्ही तर दाखवलं मीडियावर एवढं, त्याच्यामुळे तर आम्ही आमचे विचार पोचले लोकांपर्यंत, आमची दहशत लोकांपर्यंत पोचली, ती तुमच्यामुळेच पोचलेली आहे। एक शेवटचा प्रश्न, मनसे आणि ठाकरेंची युती करण्याकरता तुम्ही अनेक गेली वर्ष प्रयत्न करत आहात। तुम्ही आणि संदीप देशपांडे मातोश्रीवरती सुद्धा जाऊन आलात, परंतु आज दोन बंधू एकाच व्यासपीठावरती मराठीच्या मुद्द्यावरती येतात आहेत। राजकारणात काही परावर्तित होईल का? कारण की राजकीय शक्ती ही सगळ्यात महत्त्वाची आहे। नाही, नक्कीच मला वाटते तुमच्या लोकांचं पण मत तेच आहे, सगळ्यांचं मत तेच आहे की मराठी लोक जर एकत्र आलीत तर मला वाटते कोणी समोर उभा राहूच शकत नाही। म्हणजे जो मराठी द्वेष्टा असेल ना तो उभाच राहू शकत नाही, अशी दहशत आहे मराठी माणसाची महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशामध्ये। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। संतोष धुरी होते, मनसेचे नेते आणि माजी नगरसेवक आहेत। संदीप देशपांडे देखील या ठिकाणी आलेले आहेत, शिवसैनिक आलेले आहेत राज्याच्या कानाकोपऱ्यावरतून। आज दोन्ही ठाकरे बंधूंचा हा संपूर्ण अविस्मरणीय दिवस आहे, कारण की दोन ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावरती गेल्या अनेक वर्षानंतर एकत्रित येतात आहेत। त्यामुळे आजच्या या संपूर्ण विजयी मेळाव्यामध्ये दोन ठाकरे बंधू काय भाष्य करणार आहे याची उत्सुकता जी आहे ते शिगेला पोहोचली आहे। सध्याचे 8 वाजले आहेत, परंतु 10 वाजल्यापासून या मेळाव्याला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल आणि 11 वाजता दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत या मेळाव्यासाठी उपस्थित असतील। त्यामुळे या मेळाव्यामध्ये कोणते नेते उपस्थित राहणार आहेत मराठीच्या मुद्द्यावरतून आणि आपला पाठिंबा कशा पद्धतीने देणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। परंतु दोन ठाकरे बंधूंची तोफ आज कोणावरती डागली जाणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याच तोफेमधनं कोणाचा समाचार घेतला जातोय हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदिल शेखसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।